आता पुढची बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदिवडे गावातील रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं विद्यार्थिनींनी व्हिडिओ तयार करत रस्त्याच्या दुरावस्थेचं ग्राउंड रिपोर्टिंग केलं होतं। आणि साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी दखल घेतली आहे आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम तातडीनं सुरू केलंय। कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल। तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे, अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत, तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथे संपते। रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। समजा त्यांनी कसं रिपोर्टिंग केलं, उपरोधिक रिपोर्टिंग आपण पाहिलं। त्यानंतर आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे हे थेट कर्जतच्या खांडपे कोंदिवडे गावात पोहोचले आणि विद्यार्थिनींशी त्यांनी बातचीत केली। तालुक्यातील कोंडवडे या रस्त्याची दुरावस्था जी आहे सोशल मीडियातून व्हायरल झाली। या दोन विद्यार्थ्यांनी काल सोशल मीडियावर व्हिडिओ केला आणि तो प्रसारित झाल्यानंतर साम टीव्हीवर अख्ख्या प्रशासनाला जाग आलेले आपण पाहू शकता। तिथं सार्वजनिक बांधकाम विभागाने जो आहे रस्ता खड्ड्यात गेला होता, या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था आली। त्यामध्ये खड्ड्यामध्ये आता जे आहे खडी टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे। काल व्हिडिओ व्हायरल झाला, काय सांगशील, काय प्रतिक्रिया? आज खड्ड्यातून रस्त्यातून तुला जावं लागणार होतं, पण आज रस्ता जो आहे तो चांगला बनताना दिसून येत आहे। प्रशासनाने आमचं ऐकले, हे खड्डे बुजवले, हीच खूप मोठी गोष्ट। अजून आता हे खड्डे खूप बऱ्या प्रमाणात बुजवलेत, पण आता पावसाला गेल्यानंतर हे अजून नीट करावे ही अपेक्षा। तू काल कसं पद्धत रिपोर्टिंग करत होती, काय प्रतिक्रिया होती? तू कॅमेरामन होती, दृश्य कसं हँडल केलं, कशा प्रकारे कॅप्चर करण्यात आलं, कॅमेऱ्यासारखं तू दृश्य कॅप्चर केलं, कशी होती प्रतिक्रिया? ते यूट्यूबवर आम्ही बघतो ना, परत न्यूज वगैरे बघतो, त्यावरती कसे सगळे दाखवतात, तर मीही तसंच दाखवायचा प्रयत्न केला सगळ्यांना। मीडियातून व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली हे मात्र नक्की आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वरसह विकास मिरगणे, साम टीव्ही, कर्जत, रायगड। बघा, रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमधले आपण बातमी दाखवली, त्यानंतर प्रशासनाला जाग आल्या। बघा, रस्त्याचे खड्डे बुजवण्यात देखील सुरुवात झालेली आहे। या विद्यार्थिनीने अगदी उपरोधिक पद्धतीनं खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं आणि त्याची बातमी साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर आमदार महेंद्र थोरवेंनी त्याची दखल घेतली आणि आपण बघतोय की आता खड्डे बुजलेले आहेत।